रोजच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. मात्र असं असताना देखील बरेच जण आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात. मग मानसिक आरोग्याबद्दल अवेअरनेस करणं गरजेचं आहे का? तर हो. कारण जेवढं आपण शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतो तेवढं आपण मानसिक आरोग्याला दुर्लक्षित करतो. आणि हेच महत्त्व जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नीना सावंत. मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मॅडम, जसं की मी म्हणाले आता की शारीरिक आरोग्याच्या तुलनेत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं, तर त्यामागची कारणं नेमकी काय काय? तर तुम्ही अगदी बरोबर म्हणाला की मानसिक आरोग्याकडे लक्ष अजिबातच दिलं जात नाही. आणि सगळे तुम्ही आर्टिकल्स बघाल का, सगळी जनजागरूकता ॲक्च्युली फिजिकल फिटनेसकडेच आहे. पण WHO जर डेफिनेशन आपण बघितलं की देर इज नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ. म्हणजे नुसतं फिजिकल हेल्थ असलं तरी आपलं पूर्णपणे आपलं स्वास्थ्य नाही आहे. तर ह्या मानसिक आरोग्याकडे का दुर्लक्ष केलं जातं? तर बरेचदा असं असतं की आपल्या समाजात असे अनेक म्हणजे स्टिग्मा मानलं जातं का, अशा अनेक गैरसमजुती आहेत. उदाहरणार्थ निंदा केली जाते, अरे मला मानसिक आजार झालाय म्हणजे मी वेडं झालाय काय. आणि मी कोणाला सांगितलं अरे मी मानसोपचार तज्ज्ञाकडे जातोय म्हणजे लोक म्हणतील अरे ह्याला काही मोठा प्रॉब्लेम झालाय आणि हा बराच होणार नाही. मानसिक आजारांकडे असंच नेहमी बघितलं जातं की हे कधी ठीक होत नाही. आणि मला कधी कधी सांगताना असं वाटतं की मीडियामध्ये त्याचं पोर्ट्रेल चुकीच्या पद्धतीने पण झालेलं आहे. उदाहरणार्थ काही फिल्म्समध्ये वगैरे खूप प्रमाणात आक्रस्ताळेपणा, खूप रागीटपणा आणि मग लेबल केलेला जातो अरे हा वेडसरपणा आहे. पण ती ॲक्च्युअल सायंटिफिक माहिती दिली जात नाही. म्हणून मीडिया शुड ऑल्सो बी अवेअर अँड देअर शुड बी सेन्सिबल रिपोर्टिंग असं आम्हाला मानसशास्त्र तज्ज्ञांना नेहमीच वाटत राहतं. आणि म्हणून कधी कधी मीडिया पार्टनर घेऊन आम्ही ॲक्च्युअल जनजागरूकता करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि अजूनही करणार आहे. पण आता जसं सांगितलं की मानसिक आरोग्याकडे आपण बघायला पाहिजे. कारण जर तुम्ही मानसिकरित्याने सक्षम असाल तर तुम्ही जीवनात सगळं काही करू शकाल. जर माझं मेंटल फिटनेस नसेल तर मग माझी वैचारिक बैठक म्हणा, माझी भावनिक पातळी म्हणा, सामाजिक पातळीवर मला अजिबात काही फेस करता येत नाही का, मला कसं हँडल करायचं हे रोजच्या दैनंदिन ज्या प्रॉब्लेम्स असतात का, समस्या आपल्याला तोंड देता येत नाही. तर हे कुठेतरी लोकांना कळलं पाहिजे आणि त्यांची मानसिकता बदलायला पाहिजे की मानसिक आजार बरे होतात पण त्यांना वेळेवर आपण उपचार केला पाहिजे. मानसोपचार तज्ज्ञाकडे आपण गेलो तर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, किंवा आपण एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन आपण ट्रीटमेंट घेतोय हे जेव्हा लोकांना कळेल तर त्यावेळेला ते आपल्याला वेडं म्हणतील का, असा देखील फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अशा वेळेला ही अवेअरनेस किंवा तो गैरसमज दूर करण्यासाठी म्हणून तुम्ही काय सांगाल की लोकांनी हा गैरसमज काढून टाकावा मनातनं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर जसं आपण आहे की वुमेन इज डिफरंट फ्रॉम मॅन, हे आहे, हे युनिव्हर्सल आहे. कारण तिची वैचारिक बैठक वेगळी असते, ती खूप इमोशनल असते ॲज कम्पेअर्ड टू मेन, म्हणजे पुरुषांपेक्षा. प्लस ती सगळं मल्टीटास्कर असल्यामुळे सगळा ताण ती तिच्यावरच घेते. त्यामुळे काय होतं, नाही मी हे करणार, तर घरापासून ते कामा ठिकाणीपर्यंत सगळ्याचं व्यवस्थापन तिच्यावरच असतं. तर निश्चितच आपण इतक्या गोष्टी एकाच वेळेला करायला जातो तर प्रत्येक गोष्टीचा ताण वाढतो. आपली क्षमता किती आहे, कितपत मी करू शकते ह्याची जाणीव कधी कधी आपल्याला नसते, किंवा असली तरी आपण नाही म्हणू शकत नाही. म्हणजे कोणी मला सांगितलं अगं हे माझ्यासाठी करशील का, बरं ठीक आहे करते, प्रयत्न करते. आपण स्त्री म्हणून नाही म्हणता येत नाही, कारण आपण घरात बघितलं तर प्रत्येकाला आपण होच म्हणतो, मीच करते. तो असर्टिव्हनेस हा स्त्रियांमध्ये कमी आहे. म्हणजे ते सांगत नाही की मला हे जमणार नाही, माझ्याकडून अपेक्षा करू नका, मलाही माझं मानसिक स्वास्थ्य बघायचं आहे का, मी थकलेली आहे. पण ती जरी थकलेली असेल तरीही ती उठून सगळं करणार आणि मग शेवटी झोपणार. तर ह्या अवस्थेमुळे स्त्रियांमध्ये मानसिक आजारांची क्षमता
पुरुषांपेक्षा निश्चित जास्त आहे. आणि चिंता आणि नैराश्य हे जास्त, म्हणजे 3 गुण जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये दिसून येतं. व्यसन एवढं स्त्रियांमध्ये नाहीये, पण आजच्या युगात तेही वाढत चाललंय. मॅम, ह्युमन हेल्थसाठी आपण एक ॲप तयार केलंय, तर ते ॲप नेमकं काय आहे आणि ह्युमन किंवा मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी त्या ॲपचा कसा तुम्हाला उपयोग होतोय? तर माझी जवळजवळ एक 32 वर्षाची प्रॅक्टिस झाली आहे. मी KEM रुग्णालयामध्येच प्राध्यापक म्हणून आहे. आता KEM रुग्णालयात सर्वसाधारण रुग्णालय असल्यामुळे आमच्याकडे येणारी माणसं गावापासून येतात. हे टर्शरी केअर सेंटर आहे, पण इट वर्क्स लाईक अ प्रायमरी हेल्थ सेंटर. कारण प्रायमरी हेल्थ केअर फॅसिलिटीज का डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये कधी कधी मानसोपचार तज्ज्ञ अवेलेबल नसल्यामुळे त्यांना शहरात यावं लागतं उपचारासाठी. मग ते आमच्याकडे पोचोस्तोपर्यंत आजार बराच क्रॉनिक झालेला असतो, म्हणजे जुनाट झालेला असतो. आणि त्यांनी अनेक महिने इकडे दाखव तिकडे दाखव, दुसऱ्या स्पेशलिस्टला दाखव, किंवा फकीर बाबा हे सगळं करून येतात. घर घाण ठेवलेलं असतं, शेत विकलेलं असतं, पैसे नसतात, आणि मग आत्ता शेवटी थकून माकून इकडे येतात. तर कुठेतरी मी त्यांना म्हणजे विचारलं की तुम्ही पहिले का नाही आला? तर कोणी आम्हाला सुचवलं नाही, आम्हाला कळलंच नाही, आम्हाला माहीत नव्हतं ह्याला मानसिक आजार म्हणतात. आणि जर आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही थोडी पैसे असे घालवले असते. तर अशा प्रकारची उत्तरं नेहमीच आम्हाला मिळतात. तर आता मी अध्यक्ष झाली आमच्या इंडियन सायकॅट्रिक सोसायटी वेस्टर्न झोनल ब्रांचमध्ये. तर मला असं वाटलं की जनजागरूकता हे माझं ध्येय ठेवायचं आहे, माझा ऑब्जेक्टिव्ह ॲज अ प्रेसिडेंट फॉर 23-24. आणि त्याच्या आधीच माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की मी जनजागरूकता करण्यासाठी लोकांपर्यंत कसं पोचू शकते. आजचं डिजिटल वर्ल्ड आहे, डिजिटल वर्ल्डमध्ये आपल्याला ॲप आणि इन्स्टा आणि सोशल मीडिया ह्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. तर असं वाटलं की एक ॲप आपण तयार करूया, जेणेकरून लोकांना ॲटलिस्ट एवढं कळेल की माझी मानसिक स्थिती ठीक आहे की नाही. फोकस मोस्टली नैराश्यावर आहे. आणि PHQ म्हणून एक प्रश्नावली आहे जी स्टँडर्डाइज्ड स्केल आहे, ती आम्ही वापरली आहे. ती गेम फॉर्मॅटमध्ये वापरली आहे. कारण काय होतं की लोकांना नाविन्य लागतं, लोकांना रोज तेच वाचून कंटाळा येतो, म्हणून कुठेतरी त्यांचा इंटरेस्ट ठेवण्यासाठी आपण हे गेम फॉर्मॅटमध्ये केले. म्हणजे रोज एक तुम्हाला ती प्रश्नावली घ्यायची आहे, त्या प्रश्नावली दिवसातून एकदाच घेऊ शकता. मग ती प्रश्नावली गेमच्या स्वरूपात आहे आणि रोज गेम बदलतो. आणि मग तुम्ही ते 10 प्रश्न सोडवले की तुम्हाला एक माहिती मिळते. जर तुमचा स्कोर नॉर्मलमध्ये असेल तर तुम्हाला शाबासकी मिळते. जर त्याच्यात आढळलं की तुमचा स्कोर थोडा जास्त आहे आणि नैराश्याच्या लेवलवर आहे, तर मग तुम्हाला एक अलर्ट येईल की तुम्ही तुमच्या जवळपास कोणाला तर दाखवून घ्या, चर्चा करून घ्या, असा एक अलर्ट येईल. म्हणजे आपल्याला घाबरवलं नाही जात, पण एक माहिती दिली जाते, एक सूचना दिली जाते की तुम्ही दुर्लक्ष करू नका तुमच्या मानसिक स्थितीचं. मग ती एक प्रश्नावली झाली. त्याबरोबर एक सेल्फ हेल्प झोन असा एक क्रिएट केलेला आहे. त्या सेल्फ हेल्प झोनमध्ये अनेक उपक्रम आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत, जे आपण करून आपण वी कॅन इम्प्रूव्ह आवर मेंटल हेल्थ. उदाहरणार्थ ब्रीदिंग म्हणा, डान्स म्हणा, योग म्हणा, हे सगळे छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत आणि त्याची माहिती दिली आहे. तुम्ही जस्ट ते इन्स्ट्रक्शन्स आपण फॉलो करून तेवढं करू शकता. म्हणजे फिजिकल फिटनेससाठी सुद्धा आपण ह्याचा प्रचार करतोच आहे, मानसिक फिटनेससाठी, मेंटल फिटनेससाठी तर गरजेचंच आहे मी म्हणेन. त्याबरोबर म्युझिक आहे, कारण संगीत हे स्ट्रेस बास्टर असतं, म्हणून काही ट्रॅक्स दिलेले आहेत, तर आपण त्याचा वापर करू शकतो. त्याबरोबर ॲपमध्ये सकारात्मक विचार दिलेले आहेत. मग ते सकारात्मक विचार मी दैनंदिन रोज 4 सकारात्मक विचार वाचू शकते, ज्यांनी माझं सेल्फ एस्टीम वाढेल. मला स्वतःचं का माझ्यामध्ये काही न्यूनगंड असेल, का इन्फिरियर वाटत असेल, का कम्फर्टेबल वाटत नसेल, तर कुठेतरी माझं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी हे करू शकतो, माझ्यामध्ये हे आहे. असे अनेक सकारात्मक विचार दिलेले आहेत जे आपण स्वतःसाठीच रिसाईट करायचे. त्याला आपण सेल्फ हेल्प म्हणतो.
तर हे ॲप ना आम्ही 3 भाषांमध्ये केलं आहे. कारण जर मला गावापर्यंत पोचायचं आहे तर मला इंग्लिश वाचणारा माझा सामान्य माणूस नसेल, एखाद वेळेस हिंदी असेल, मराठी असेल, तर सध्या 3 भाषांमध्ये केलेला आहे. हा विनामूल्य ॲप उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवर फ्रीली अवेलेबल आहे. सक्षम मेंटल वेलनेस ॲप आत्तापर्यंत जवळजवळ 660 डाउनलोड झालेले आहेत. जवळजवळ 400च्या वर लोक रेग्युलरली क्विज घेत आहेत. आणि माझं म्हणजे दृष्टिकोन हेच होता की क्विज त्यांनी घ्यावी, म्हणजे त्याच्यात माझी मानसिक स्थिती आजच्या तारखेत कशी आहे तेवढी मला कळेल आणि मग ते बाकीचे उपक्रम आपण करू शकतो. तर हे ॲप मला ॲक्च्युली पोचवायचं आहे सामान्य माणसांपर्यंत. त्यासाठी मी म्हणजे गव्हर्नमेंटला पण मी पत्र लिहिलेले आहेत. त्यांच्याकडून मिळालं आहे, मला प्रतिसाद मिळाला आहे की येस वी विल गो अहेड. स्टेट मेंटल हेल्थ अथॉरिटीला पण मी सांगितलं आहे आणि त्यांनी पण सांगितलं आहे की आपण बघूया कशा पद्धतीत आपण ह्याचा प्रचार करू शकतो. कारण ग्रासरूट लेवलवर आशा वर्कर जे आहेत, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स जे आहेत, किंवा तुमची PHC जी असेल, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असेल, तिथे कुठेतरी ह्याची माहिती जर मी लावली, किंवा प्रत्येक आशा वर्करकडे आयपॅड असतं तर त्याच्यावर ह्याची माहिती दिली तर ऑटोमॅटिकली ती लोकांपर्यंत पोचेल. त्याबरोबर आपण AV, रील्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ह्याचा वापर करून प्रचार करण्याचा प्रयत्न चालूच आहे. बिलकुल. असं काय घडलं की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की हे ॲप आलं पाहिजे किंवा असं काहीतरी ॲप आपण तयार केलं पाहिजे? हे अनेक वर्षांपासून वाटतंय. म्हणजे मी आता, कारण मी तुम्हाला जसं सांगितलं KEM मध्ये, त्याच्या आधी मी सायनमध्ये होते, तर माझं शिक्षण होताना म्हणजे आम्ही कितीतरी फॅमिलीज उद्ध्वस्त झालेल्या बघितल्या आहेत मानसिक विकारांमुळे. आणि हे फक्त एकच कारण की त्यांना माहिती नाही आहे की हा मानसिक आजार आहे. आणि आत्ताचा आपला नॅशनल हेल्थ सर्व्हे जो आहे 2019चा, तोही हेच सांगतोय. म्हणजे आपल्या देशात 75 ते 85% रुग्ण ज्यांना मानसिक आजार आहे ते ट्रीटमेंट, उपचार घेण्यासाठी पोचत नाही. सो दॅट हॅज कम ॲज अ ट्रीटमेंट गॅप. फक्त 15 ते 20% लोकांपर्यंत आम्ही पोचतोय. आणि आपली जनसंख्या तर आपल्याला माहिती आहे. आणि 2017च्या जो रिपोर्ट होता नॅशनल हेल्थ सर्व्हेचा, त्याच्यामध्ये जवळजवळ 2000 मिलियन लोकांना मानसिक आजार आहेत. आत्ताच्या सध्याच्या स्थितीमध्ये 2020 का 21चा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये 5 कोटी लोकांना दारूचं व्यसन आहे. दुसऱ्या 5 कोटी लोकांना म्हणजे गांजा आणि ब्राऊन शुगर. तर व्यसनाधीन आपल्याकडे 10 कोटी आहेत. नैराश्य आणि चिंतेचे जवळजवळ 45 मिलियन ईच आहेत. मग हा मोठा प्रमाण झाला ह्याचा. आणि ह्या लोकांपैकी फक्त 15% लोक पोचतात. आता मानसिक आजारांचं कसं असतं की एकदा मला आजार झाला आणि समजा नैराश्य झालं का, चिंता झाली का, मला स्किझोफ्रेनिया म्हणून असा एक आमचा जो मेजर मेंटल डिसऑर्डर, ज्याला आपण वेडेपणा म्हणतो, वेडसरपणा म्हणतो, तो झाला, तर त्याने काय होतं की माझ्या आयुष्यातनं एक इम्पेअरमेंट येतं ऑक्युपेशनल आणि सोशल. म्हणजे मी इतरांशी बोलायला जात नाही, मी घरातच स्वतःला कोंडून घेते, मला इच्छाच होत नाही, कोणाला भेटावंसं वाटत नाही. आणि कुठे कुठे माझे उपक्रम कमी होतात, म्हणजे मी झोपूनच असते. मग घर सांभाळलं जातं मुलांनी का बाकीची जी इतर मंडळी असतील. असे कितीतरी आहेत कुटुंब ज्याच्यामध्ये पुरुष मग त्याच्यावर सगळं पडतं आणि मग जेवण करणं, सांभाळणं, मुलांना सोडणं, हे करणं. कारण स्त्री झोपून आहे, ती झोपून आहे कारण तिला चिंता आहे, नैराश्य आहे. आणि हे असल्यामुळे त्यांना गांभीर्य कळत नाही. मला होत नाही, मला इच्छा नाही, मला ताकद नाही, ही सगळ्यात मोठी लक्षणं आहेत. पण लोकांना वाटतं हिला काहीतरी शारीरिक आजार झालाय, पण हा मानसिक आजार आहे. आणि ह्या मानसिक आजारांमुळे इयर्स विथ डिसेबिलिटी असं असतं. म्हणजे इतके महिने मी काहीच काम केलं नाही, मग काम केलं नाही, मग तर कधी कधी त्या पुरुषाला ना सुट्टी मारायला लागते का त्याला त्याची नोकरी सोडावी लागते, कारण त्याला घरी लक्ष द्यावं लागतं. आणि त्याला वाटतं की ठीक आहे, हा कुठला तरी वेगळाच आजार आहे, पण हा मानसिक आजार आहे हे लक्षात येत नाही. अँड दीज आर डिसेबिलिटी असोसिएटेड लाईफ इयर्स.
सो बिकॉज ऑफ दिस ह्याचा इम्पॅक्ट खूप होतो परिवारांवर आणि ऑब्व्हियसली आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि गव्हर्नमेंटवर. म्हणजे आपल्याकडे अशी काही सोशल सिक्युरिटी सिस्टम नाही आहे की गव्हर्नमेंट ह्या सगळ्यांचं बघेल काय, लुक आफ्टर देम ॲज इज देअर इन द वेस्ट. पण इकडे आपल्याकडे हे अजूनही नाही आहे आणि अशाच पद्धतीत मानसिक आजार जास्त वाढतात आणि ह्याचा प्रेशर डेफिनेटली सगळ्यांवरच येतो आणि इकॉनॉमिक मग बर्डन वाढतं आणि इकॉनॉमिकली जे अफेक्टेड आहे दे बिकम मोर वीक. नक्कीच. आणि इकॉनॉमिक बर्डनही वाढतं आणि इकॉनॉमिक गोष्टींमुळे देखील मानसिक आजार हे बळावत आहेत. तर मॅडम, तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. झी 24 तासच्या प्रेक्षकांना तुम्ही आज मानसिक आजारावर खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.